नमस्कार मित्रांनो, मी रंजिता आणि माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं मनापासून स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मिस्टर आणि मिसेस आंबेकर. तर आम्ही शिमग्यासाठी आलोय गावी. आज प्रवा होम आहे, मोठा होम, तर त्याच्यासाठी आलोय आम्ही. आणि उद्या पालखी असणार, तर खूप एन्जॉय करणार आहोत, खूप धमाल करणार आहोत आम्ही लोक. आम्ही आज दाखवणार तुम्हाला तर होळी कशा पद्धतीने पेटवतात, काय पेटवतात ते. ऍक्च्युली मुंबईला असतात, पण मुंबईला छोट्या छोट्या होळ्या असतात आणि इकडे खूप मोठ्या मोठ्या होळ्या असतात आणि खूप मजा येते, धमाल करतात, नाचणं वगैरे सर्व होतं. बायका गाणी बोलतात, परत नाचत नाचत गावातून जातात होळीवरती बायका वगैरे. तर खूप धमाल येतं, खूप मजा करतो आम्ही लोक. आणि खालू असतात, खालूवाजा गावठी, तर त्याच्यावरती नाचणं वगैरे खूप मजा धमाल करतात. आणि ते तुम्हाला मी दाखवेन आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज बघा, आमची अजून आंघोळ वगैरे पण झाली नाहीये, खूप लेट झालंय. वगैरे झाला आमचा, आणि तो खूप जण असल्यामुळे थोडे थोडे एक एक जणांची आंघोळ वगैरे होते. आता अजून आम्ही उरलोय 4-5 जण. तर बाकी बघतील आता ही लोक आली आहेत. आणि हे बघा, आमच्या बरोबर कोण कोण आलाय. आमच्या बरोबर आलाय विशाल आलाय, हा तन्मय, तुम्हाला माहितच आहे, माझा मोठा वाचा. आणि हे तर माहितच आहेत. आणि आमचा भाऊ माझा. आणि हे बघा, आम्ही बाईक घेऊन आलोय, रात्री 2 वाजता आलो आम्ही, बाईक घेऊन 2 घेऊन आलोय. ही आमची गाडी आणि विशालची, 4 जण आलो आम्ही गाडीवरती. आमचं गाव माहित आहे आणि तुम्हाला आमचं घर पण दाखवायचं आहे, तर म्हटलं की नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवू आपण. हे आमचं गाव बघा, आई बघा आमची, काय कर वर्षभराचे चांदीचे देव आणि पालखी चावडीत ठेवली जाते आणि ती ह्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी मंदिरात घेऊन जातात. आणि मग मंदिरातून पालखीला चांगली सजावट करून ती सकाळी घरोघरी घेऊन येतात. एक एक उठून या, एक एक उठून या. अरे तू हल्दी कुंकू लावायला आणि हे बघा, इथे बायकांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी होळीच्या दिवशी बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि इतर खेळ म्हणजे संगीत खुर्ची आणि लहान मुलांचे खेळ आयोजित केले आहेत. आणि सर्वच बायका आनंदाने सहभागी होतात या सर्वांमध्ये. आणि तुम्ही पुढे बघालच पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे की बायका किती हौशीने पालखी नाचवतात, लेझिम खेळतात आणि गाणी वगैरे बोलतात. सर्व धमाल मस्ती करत असतात सर्व बायका. Maria
तर मंडळी चाललोय आता आम्ही होळी लावायला. वाजलेत रात्रीचे 11:30 वाजलेत. आता मला वाटतं उमर लागलं नाही पाहिजे म्हणून ते लोक अगोदरच लावतायत, कारण 12च्या नंतर ना लावायचं म्हणजे कसं दुसरा दिवस उजडतो, त्याच्यामुळे ते लवकर लावणार आहेत. हे बघा मंडळी सर्व चालली आहेत, आमची स्वीटी सर्व चालली आहेत होळी लावायला. खाडूबाजा चालू झाला आता गावचा खाडूबाजा. गावाला होळीला कुठले कार्यक्रम असेल तर खाडूबाजा लावला जातो. हे आमचे देव आहेत, ग्रामदेवतेचे. जाकमता देवी, पद्मता देवी, जोगेश्वरी देवी आणि भैरीबुवा. हे असं मस्त आमचं मंदिर बनवलं आहे. आणि बाहेर होळीचा कार्यक्रम चालू आहे, म्हणजे आता फाग बोलत आहेत आणि गणपती बाप्पा फाग बोलत आहेत आणि त्याच्यानंतर मग होळी पेटवली जाईल. आणि मग इकडे पोरं नाचतील वगैरे, मस्त धमाल. आणि बघा ही पालखी आहे. असं मस्त सुंदर असं मंदिर बनवलं आहे. आणि हे देणगीदारांची नावं पण लिहिले तिकडे, कुणी कुणी दिलेत ते सर्व.
बायकांच्या संगीत खुर्चीचा कार्यक्रम. रात्रीचे वाजलेत 1:30 वाजलेत. आता आज पूर्ण रात्रभर सर्व जागणार आहेत. तर बघूया आपण कोण जिंकतोय, कसे खेळतायत. धमाल मस्ती करणार आहेत पूर्ण दिवस आणि 2 दिवस 3 दिवस आता हे पूर्ण धमालीचेच आहेत. एन्जॉय करणारे सर्व लोक, सर्व चाकरमणी आले आहेत गावाला आणि मस्त एन्जॉय करणार आहेत पूर्ण 2 दिवस. चला तर मग बघूया आपण संगीत खुर्चीचा कार्यक्रम. पंधरा चमचे होते, त्यातले 14 राहिलेच. कुणाल बोलले प्रेशर मध्ये आहे, 1 चमचा गेला कुठे. नाही थोडा दबाव होता यांच्यावर. आपल्याला बक्षीस समारंभ देखील करायचा आहे, त्यामुळे विजेत्यांनी झोपायचं नाहीये. टायगर ग्रुपचं आयोजन आहे, कधी बक्षीस समारंभ होऊ शकतं. म्हणजे 2 जणांनी एक, जर का आता किनारी बोरले नाही आपल्याला, मला वाटतं विजेते भेटले काय. सुरेश बोरले
हा अश्विनी दोन टाकले. अरे यार काय रात्र करायचं आहे का? पुन्हा प्रेशर मध्ये ऑब्जेक्शन ऑलरेडी. प्रेशर लेवल पहा. कॉन्सन्ट्रेशन. चला आपल्याला विजेते भेटलेले आहेत आणि सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवलात आणि एक चांगली दोन टाकले. चांगली स्पर्धा इथे आपण पाहिली आणि सगळ्यांनी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. आता विजेते भेटलेले आहेत प्रतीक गोवड आणि आपला सूरज मोरले देखील आलेले आहेत. आम्ही त्यांच्या आतुरतेने वाट बघत होतो तर इथे उपस्थित राहिले आणि महिलांचं आणि लहान मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी आपण काही कार्यक्रमाचं इथे आयोजन केलं होतं. चमचागोटी स्पर्धा, तसेच चेंडू टाकणे स्पर्धा व महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा असं प्रोत्साहन देण्यासाठी व एक वेगळं वातावरण गावामध्ये निर्माण हो यासाठी आपण हे स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि सगळ्यांनी त्याचा चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि त्याचा आनंद लुटला आणि सर्वजण उपस्थित आहेत आणि आपण आता बक्षीस वितरण समारंभाकडे वळणार आहोत. रेडी आहेत का? आणि उद्या संध्याकाळी त्यांच्याकडून काहीतरी पार्टीचं आयोजन होईल ते अनाऊन्स करतीलच. आणि थ्रोबॉल त्यामध्ये जवळजवळ 58 महिलांनी संपलं सर्वांनी. आणि बघा आम्ही रांगोळी काढतोय उद्यासाठी पालखीची स्वागतासाठी. दरवर्षी काढतो आणि ह्या वर्षी पण काढतोय आम्ही सर्व. आता रात्रीचे किती वाजलेत? 3 वाजलेत रात्रीचे आणि आमचं अजून बघा कामच चालू आहेत अजून. आता सकाळी कधी उठणार सर्व तयारी करायची अजून. खूप जण आहेत बघा सर्व इथे. इकडे कसं आहे माहिती आहे, वरचाळीची वरचाळीला काढतात सर्व इकडे आणि खळचाळीची सर्व खळचाळीला काढतात, म्हणजे मधल्या लोक काढतात. तर आम्ही दरवर्षी इकडे ह्या साईडला काढतो आमच्या साईडला आणि बाकीची लोक आता खालच्या साईडला आहेत. ब्लॉग मध्ये येते बघ होळीची. बरं होळीची जय का बोल होळीची गाणी. वरसानी वल्लभाए सिलग सिलग वरसानी वल्लभाए बोललो हे वलाए शिलग वरसानी वल्लभाए सिलग सिलग आणि वरसानी सुखी वल्लभाए शिलग कन करायला कवलाचा बैल वलाले सिलग सिलग बदक काय झालं फटाफट दे तिकडे जरा. या तुम्ही काय सांगता